नमस्कार. क्वांटम होलिस्टिक हेल्थच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आतापर्यंत क्वांटम होलिस्टिक हेल्थमध्ये कितीतरी प्रकारची लोकं येऊन गेली आहेत. वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाची, वेगवेगळ्या वयाची, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची भरपूर प्रकारची लोकं आत्तापर्यंत येऊन गेलेली आहेत. सर्वांचा एक प्रश्न मात्र आम्हाला कॉमनली ऐकायला मिळतो, तो म्हणजे संमोहन म्हणजे काय? बऱ्याच लोकांना संमोहनाची थोडीफार माहिती असतेच की याचा मनाशी काहीतरी संबंध आहे, पण तरीसुद्धा लोक विचारतातच की नक्की यामध्ये काय केलं जातं. माणसाला कळतं का की तो जागा आहे की तो झोपला आहे, नक्की कोणत्या अवस्थेत असतो, मनाचा याच्यामध्ये काय रोल आहे. असे अनेक प्रकारचे प्रश्न आमच्यापर्यंत लोक घेऊन आलेली आहेत. मनाची अवस्था सतत बदलत असते, त्यामुळे ते प्रचलित शास्त्रीय नियमांच्या चौकटीत कधी बसवता येत नाही आणि गणितासारखं तर अगदी अचूक असेल असंही गृहीत धरता येत नाही. आपले मन हे एक चमत्कारच आहे असं म्हणायला हरकत नाही ना. त्याचे स्वरूप अबोध असल्यामुळे मनाच्या प्रचंड सामर्थ्याची जाणीव कोणाला होत नाही. मनाचं तंत्र आणि मंत्र समजावून घेऊन आपलं जीवन सुखी आणि यशस्वी करायला हवं. आपल्या आयुष्याला चांगला आणि वाईट आकार देण्याचे कार्य आपलं मन आणि मनातील विचारच तर करत असतात. ॲज यू थिंक सो यू बिकम, हे तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. तर मन संमोहन या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून मन म्हणजे काय, आपलं दैनंदिन आयुष्यावर ते कसा प्रभाव टाकतं, त्याचं नक्की कोणतं काम आहे, अशा विविध प्रश्नांची उत्तरं डॉक्टर सुनेत्रा जावकर आपल्याला देणार आहेत. तर श्रोत्यांसाठी ही मालिका अगदी हलकी फुलकी असावी, समजायला अगदी सोपी असावी, यासाठी आम्ही म्हणजेच मी शिवांगी जावकर आणि माझी आई डॉक्टर सुनेत्रा जावकर, आम्ही दोघी मिळून संवादात्मक पॉडकास्ट आपल्यासमोर आणत आहोत. तर आता आपण सुरुवात करूया. बऱ्याचदा मला असा प्रश्न पडतो की मन म्हणजे नक्की काय. इवन बरेचसे माझ्या आजूबाजूचे मित्र, माझे ओळखीतले काही व्यक्ती, त्यांनाही तसा प्रश्न पडतो की मन म्हणजे नक्की काय. मला विचारत असतात ते. मी सायकोलॉजीशी करते त्या काळामध्ये पण मला बऱ्याचदा विचारलं की मन म्हणजे नक्की काय असतं. आपल्याला इवन फ्रॉइडने पण त्यावरती भाष्य केलेलं आहे. पण एक म्हणतो ना, माणसाला कळेल असं समजावू शकणारं अजूनही कोणतंही इन्फॉर्मेशन अजूनही अवेलेबल नाही की ज्याच्यामध्ये मन म्हणजे नक्की काय आहे ते कळेल. तर तुझ्या दृष्टीने तुला काय वाटतं की काय असेल मन? तू मला सांगू शकतेस का? हो, नक्कीच. आपण मन म्हणजे काय या विषयावर चर्चा करूया. म्हणजे आपल्याला दोघींनाही एक्सप्लेन होईल. आपल्याला आयुष्यात अनेक अनुभव येत असतात. म्हणजेच माणसाला आयुष्यामध्ये अनेक अनुभव येत असतात. या सर्व अनुभवांच्या मागे किंवा आपण म्हणू या अनुभवांच्या मुळाशी एक प्रत्यक्षामध्ये अव्यक्त असलेली एक वस्तू असते. तिला आपण मन म्हणतो. ही एक अशी व्याख्या झाली मनाची. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर शरीराच्या सर्व हालचालींना प्रवृत्त करणाऱ्या आणि त्या हालचालींचं नियमन म्हणजे काय म्हणतात कंट्रोलिंग करणाऱ्या अमूर्त शक्तीला मन म्हणतात. ही थोडीशी पुस्तकी व्याख्या वाटते ना, मग त्यापेक्षा मी तुला असं करते, थोडं एक्सप्लेन करते. आता तुला काय वाटतं मन कसं असतं? म्हणजे आपण म्हणतो ना की आता आपण बऱ्याचदा असे शब्द वापरतो की दोन माणसांची मनं जुळली, किंवा माझं मन आज उदास झालं, किंवा माझं मन आज प्रसन्न झालं, किंवा मोठ्या मनाने मला माफ कर, मनातल्या मनात मी बडबडत होते, किंवा मनावर खूप ताण आला यार, गावच्या नदीमध्ये आम्ही मनसोक्त डुंबलो, किंवा माझी मैत्रीण ना ती मनमौजी आहे. अजून सांगायचं झालं तर मनाची ताकद वाढव, बॉसने आज मनाविरुद्ध कामं दिली. हे सगळ्यामध्ये मनाचा उल्लेख आहे. म्हणजे असा दिवसातला कुठचा हे जात नसेल की ज्याच्यामध्ये आपण मन ह्या विषयावर कधी बोलत नाही. माझ्या मनात असं झालं, माझं मन आहे आज मी हे खाणार, आज मी ते खाणार. म्हणजे हे जे काही मन 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 बोलतो ना, ते काहीतरी असेल ना खूप स्पेशल की रोज माणूस उल्लेख करतोच करतो. मग तू सांग, आता तुला काय वाटतं, मन हा शब्द वापरतो म्हणजे मन काय आहे, ॲक्च्युली काय आहे? म्हणजे त्याला काही आकार वगैरे आहे की काय आहे? मनाचा आकार नाही, कधी असं विचार नाही केला मनाचा आकार काय असेल. म्हणजे मनाला तू मानतेस ना की मन आहे म्हणून. मग ज्या वस्तूला आपण मानतो, म्हणजे समजा आता एखादा कपडा म्हटला, एखादं वही म्हटली किंवा कपाट म्हटलं, तर ते लगेच आपल्या डोक्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर तयार होतं ना. म्हणजे काहीतरी भौमितिक आकार असतो. मग इथे मनाला आकार नाही असं कसं? मन तर आपण मनाचं अस्तित्व अगदी ठामपणे सांगत असतो. एक वेळ कपाट नाही सांगणार, कपडे नाही सांगणार, पण मनाचं अस्तित्व आपण ठामपणे सांगतो. म्हणजे मनाला काहीतरी आकार असला पाहिजे. बघ विचार करून, असतो का? प्रत्येक माणसानुसार बदलत असेल तो आकार, काय माहिती. पण आकार असेल असं मला कधी डोक्यात आलं नाही. आता जसं स्पर्श केल्यावर मला कळतं की एखादं टेबल आहे, एखादी वही आहे, पान आहे, तसं आपण कधी कधी म्हणतो मनाला स्पर्श झाला. मग मनाला स्पर्श होतो का खरोखर? किंवा स्पर्श तू केलास, मला स्पर्श केला तर माझ्या मनात काय चाललं तुला कळेल का?
मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगते हा मनाबद्दल. जेवढं माणूस म्हणून मला मनाबद्दल कळलं, किंवा आपण म्हणू की कधी काउन्सिलिंग करताना असेल किंवा 4 माणसांबरोबर वावरताना जे आपल्याला मन कळलं त्याबद्दल मी सांगते. आता मनाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी चांगल्या झालेल्या पण बघतो आपण आणि वाईट झालेल्या पण बघतो आपण. हे कशावरून ठरतं? मनात येणाऱ्या विचारांवरून ठरतं, की माझ्या मनात हा विचार आला म्हणजे कुठची तरी अशी एक जागा आहे जिथे कसले ना कसले विचार हे येत जात असतात. कुठेतरी अशी एक जागा आहे जिथे कसले ना कसले विचार कधी ना कधी येत जात असतात, किंवा म्हणू आपण सतत येतात किंवा मध्येच थांबतात, वेगवेगळ्या विषयांचे येतात. त्याच्यावरून आपण आपले मूड पण सांगत असतो, की माझा आता असा मूड आहे, माझं आता हे बोलणं, मला आता असं वाटतंय, मला हे करायचं आहे वगैरे. तर हे मन जे आहे ना, हे संपूर्ण शरीराला व्यापलेलं असतं. असं कुठे मेंदूमध्ये साचवलेलं किंवा काय म्हणतो त्याला आपण हृदयात साचवलेलं वगैरे असं काही मन नसतं. संपूर्ण शरीराला ते पूर्णपणे व्यापून गेलेलं असतं. परंतु तरीही आपण मन म्हणजे काय असं काही घन पदार्थासारखं त्याला इमॅजिन करू शकत नाही. चौकोनी आहे, गोल आहे, वाकडं आहे, तिकडं आहे, काहीही बोलू शकत नाही. पण मनाचं अस्तित्व मात्र आपण नाकारत नाही. तर मनाला मानायचं झालं तर आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला पाहिजे, की ज्या वस्तू आपल्याला दिसत नाहीत पण आपण मानतो. आणि ऑलरेडी आपण असा विश्वास ठेवतो. म्हणजे जसं की कधी-कधी देवाच्या शक्तीला मानतो, कधी इलेक्ट्रिसिटी. आपल्याला माहिती आहे की मी इथे आता चार्जर लावला आहे. चार्जरचं बटन ऑन केल्यानंतर इलेक्ट्रिसिटी ऑन होणार आणि बाय डिफॉल्ट ती माझ्या फोनला जाणार. की दिसत नाही, आपण असं डोळ्यात नसं ट्रॅव्हल होताना दिसत नाही तरी पण आपण म्हणतो की बाबा ऑफकोर्स ते हे झालंय, प्रूव्हन आहे. ऑफकोर्स सगळीकडे सगळ्यांना माहिती आहे, सायंटिस्टने काय असंच टाइमपास म्हणून तर नसेल प्रूव्ह केलेलं, बरोबर. पण ते दिसतंय. पण मन कुठे दिसतं? मन कोणाला दिसत नाही ना. मन दिसत नाही, पण आपण म्हणतो की मला माझ्या अंतर्मनात असे विचार आले, किंवा आपण म्हणतो की मी ते जरा वरवर घेतलं, लाईटली घेतलं, असं म्हणतो. ह्याचा अर्थ कधी तुला कळलाय का, की आपण असं म्हणतो की माझ्या अंतर्मनामध्ये अमुक गोष्ट खूप खोलवर पोचली, आणि आपण कधी कधी असं म्हणतो की ते काय बकबक चाललेली माहित नाही, मी सगळं लाईटली घेतलं. ह्याच्यामध्ये कळते का, ह्याच्यामध्ये 2 वेगवेगळे पार्ट आहेत. मन तर एकच आहे. तू कधी असं ऐकलंय का की लोक असं म्हणतात की मला 2 मनं आहेत, किंवा असं म्हणतात की 2 मनं असतात माणसाला? हो, मी तसं ऐकलं आहे की मनाचे 2 प्रकार असतात. एक तर सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड, आणि अजून पण बऱ्याच लोकांचं काय काय ऐकलंय की 3 प्रकार पण सांगतात. कधी एकच म्हणतात की नाही माझं मन एकच आहे, असे काही प्रकार बिकार नसतात. तर मग तुझ्या प्रोफेशननुसार तुला माहिती असलेल्या मनाचे तुझे काय, म्हणजे तुझे काही ठोकताळे असतील, तुझे काही रिसर्च असेल की त्याच्यामध्ये मनाचे तुला माहिती असलेले कोणते कोणते भाग आहेत ते जरा सांग. ओके, मी आता एकदम सिम्प्लिफाय करून सांगते हां, की मन मुळातच माणसाला 2 मनं वगैरे काही नसतात. आधी एकच मन शोधताना मुश्किल आहे. 2 मनं कुठून शोधणार आपण? तर मनाला 2 भाग असतात, किंवा मनाचे 2 तुकडे असतात, किंवा 2 मनं असतात. हे पूर्णपणे माझ्या दृष्टीने तरी त्याला काही बेस नाही आहे. तर बघायला गेलं तर मन माणसाला एकच असतं. पण आपण ज्याला म्हणतो एक अंतर्मन आणि बाह्यमन, हे मनाचे 2 स्तर असतात. आता शब्दावरून आपल्याला कळतंच आहे की अंतर्मन म्हणजे आतला स्तर असेल आणि बाह्यमन म्हणजे बाहेरचा. पण मग आता प्रॅक्टिकली कसं समजावून सांगायचं की हे अंतर्मन आहे आणि हे बाह्यमन आहे? जसं आता आपण बोलतोय, आपण एक जनरल मूडमध्ये बोलतोय, त्याच्यामध्ये सुद्धा तुला काहीतरी आवडलं तर ते तुला आतमध्येपर्यंत जाणार, मनाच्या आतमधल्या कप्प्यामध्ये जाणार. हां, आतमध्ये राहतं ते. बरोबर बरोबर. नंतर मग कधी मला असं वाटलं तरी मी ते काढून त्याला परत एकदा बघू शकते, कारण तो डेटा आठवू शकते. कारण तो डेटा ना तू ग्रास्प केला, कारण तो तुला आवडला आणि पटला, म्हणून तो आतमध्ये गेला. आणि दुसरा जो डेटा, आता समजा आपण दोघी तासभर गप्पा मारतोय आणि ते खूप म्हणजे बघायला गेलं तर आहे, इम्पॉर्टंट आहे. पण तुला जर संध्याकाळी विचारलं, सकाळी गप्पा मारल्या आणि संध्याकाळी विचारलं की तुम्ही काय काय बोललात, तर अशा वेळेला तू 1 तासाची ॲक्च्युली बकबक काय झाली, 1 तासाचं ॲक्च्युली गप्पा काय झाल्या, हे तू नाही सांगू शकत. तू काय करणार, समोरच्या व्यक्तीला सांगणं महत्त्वाचं असेल तर त्याला तू इम्पॉर्टंट पार्ट सांगणं. याचा अर्थ काय की 1 तासाचं ह्याच्यामध्ये आपण काही नॉनसेन्स टॉक पण केलं का, तर नाही. त्याच्यामध्ये तुझ्या अंतर्मनाने काही गोष्टी टिपल्या, कारण त्याला त्या पटल्या, त्याला आवडल्या, म्हणून त्या आतमध्ये घेतल्या गेल्या. असं टिप कागद पण म्हणू शकतं का याला? हां, नक्कीच, ब्लॉटिंग पेपर, बरोबर. आणि ह्याच्यामध्ये हे अंतर्मनामध्ये गेलं, मग बाह्यमन कुठे होतं? तर बाह्यमन संपूर्ण वेळ चालू होतं, 1 तासभर बाह्यमन चालू होतं. पण बाह्यमनाला सगळंच लक्षात ठेवायची आवश्यकता लागत नाही. त्याला जे आवडतं ते तो एखाद्या ड्रॉवरमध्ये सरकवावं तसं आतमध्ये सरकवतो, आणि हेच अंतर्मन आतमध्ये ठेवून देतं. अशा पद्धतीने बघितलं तर जो काही डेटा समोरून आपण घेत असतो, त्या डेटामधला हवा असलेला डेटा हा अंतर्मनामध्ये जातो. हा कसा काय जातो?
तर त्याला आवडत असतं, त्याला पटत असतं किंवा वाटत असतं की ह्याचा काहीतरी उपयोग होणार आहे आपल्याला भविष्यामध्ये, म्हणून ते घेतलेलं असतं. म्हणजे याचा अर्थ 2 माणसं एकमेकांशी बोलताना बाह्यमन ऑन असतं पूर्णपणे आणि अंतर्मनामध्ये ठराविक डेटा हा जात असतो. बरोबर. हे असे मनाचे 2 स्तर आहेत. आता गंमत अशी एक अंतर्मनाबद्दलची गंमत सांगते, की अंतर्मन जे आहे व्यक्तीचं, आत्तापर्यंतचं संशोधन हे सांगतं, की व्यक्तीचं अंतर्मन हे कधीही झोपत नाही. व्यक्तीचं अंतर्मन व्यक्तीचं अंतर्मन 24 तास जागं असतं. असं नाही हो, बरोबर आहे. म्हणजे ते काय सारखं काम करत असेल असं नाही. पण ते डेटा घेण्याचं काम करत असतं. इव्हन माणूस झोपला तरी ते अंतर्मन टोटली ग्रास्पिंग सिच्युएशन मध्ये असतं असं म्हणायचं. हां, बरोबर, बरोबर. परंतु कसं आहे, जेव्हा बाह्यमनाची बडबड जास्त होते किंवा बाह्यमनाचं काम जास्त असतं, त्यावेळेला अंतर्मन सुप्तावस्थेत बसून असतं. त्याला हवं असेल, बाह्यमनाला वाटलं तर तो आतमध्ये घेतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं, एखादं मूल बसलंय वर्गामध्ये आणि समोर शिक्षक शिकवत आहेत. अशा वेळेला शिक्षक महत्त्वाचं पार्ट शिकवत आहेत, पण तो नुसतं ऐकायचं काम करतोय. इकडे-तिकडे काहीतरी बोटांची हालचाल चालली आहे. काहीतरी दाखवतोय की माझं तो दाखवतोय की माझं लक्ष आहे. मग अशा वेळेला कितीही इम्पॉर्टंट चाललेलं असू दे समोर, त्याच्या अंतर्मनाला त्याने गपचूप बसवलंय. बाह्यमन फक्त ऐकतंय आणि त्याच्यामध्ये भाग घेतंय. कारण वर्गामध्ये जर हे काय म्हणतात त्याला, गडबड वगैरे केली तर सगळे ओरडणार, त्याला माहिती आहे. म्हणून तो ऐकण्याचं काम करतोय. म्हणजे बाह्यमनाच्या पातळीवर जे चाललंय ते घरी गेल्यानंतर त्याला विचारलं, त्याला काही आठवत नाही, कारण त्याने काहीच ॲक्सेप्ट केलेलं नसतं. अंतर्मनामध्ये अगदी हार्डली 2-4 वाक्य वगैरे गेलेली असतील. त्यामुळे तो म्हणेल की मला आता काय आठवत नाही, हां सांगतो, अशी तो उडवाडीची उत्तरं देतो. का? कारण फक्त बाह्यमन इन्व्हॉल्व होतं या प्रक्रियेमध्ये. अंतर्मनाची इन्व्हॉल्वमेंट त्यानेच गपचूप बंद करून ठेवली होती. लक्षात येते ना? म्हणजे अंतर्मन आणि बाह्यमन हे माणसाच्या मनाचे 2 स्तर झाले. म्हणजे अंतर्मनाचा काही गेस्ट अपीअरन्स असतो का आपल्या रोजच्या आयुष्यात, की तो मध्येच येतं, ग्रास्प करतं काय आणि मध्येच जातं काय, की आपण काय त्याला हे करतो, काय म्हणतात त्याला, घाबरून जातो, काय असतं नक्की? काय कळत नाही मला, सांग जरा. नाही, तसं नाही आहे. अंतर्मनाचा गेस्ट अपीअरन्स बिलकुल नाही. उलट तोच तर मेन रोलमध्ये असतं अंतर्मन. अंतर्मनच मेन रोलमध्ये असतं. मग गेस्ट अपीअरन्स का वाटतो, एवढं सगळं मी तुला पुराणात सांगितलं. त्याच्यावरून तुला गेस्ट अपीअरन्स का वाटतो? कारण तुला दिसतं की अंतर्मन सारखं घेत नाही आतमध्ये. पण हा रेजिस्टन्स कोण निर्माण करतं? आपली जी बुद्धी असते, आपलं जे बाह्यमन असतं, ते बाह्यमन हा रेजिस्टन्स निर्माण करतो. म्हणजे तो ॲक्च्युअल नाही करत, पण तो ठराविकच गोष्टी आतमध्ये घेतो. ह्यामुळे ती गाळणी झाली का? फिल्टर लावतो. बरोबर, अरे वाह! फिल्टर लावतो. पण हे फिल्टर नेहमीच बरोबर असतं असं पण नाही. म्हणजे कधी-कधी आपल्याला ज्या गोष्टी आतमध्ये घ्यायला पाहिजे त्या आपल्या घेतल्याच जात नाहीत आणि नको त्या घेतल्या जातात. म्हणजे बाह्यमन कसं आहे माहिती आहे का, मरकटासारखं आहे ॲक्च्युअली. मरकटासारखं. इकडे-तिकडे नुसतं उड्या मारणं, इकडचं तिकडचं उचलणं. ते कसं झाडावरची फळं, कसं वेगवेगळ्या झाडावरची फळं काढणं, इकडे-तिकडे नाचणं, असं माकडं करत असतं. तसं ते करतं. म्हणजे त्यामुळे तो जेव्हा एकदा खूप सिरियस असतं, बाह्यमन जेव्हा सिरियस असतं, म्हणजे थोडक्यात आपण ते मराठीमध्ये जो शब्द अग्र म्हणजे टोक, एका टोकावर येणं म्हणजे किती कठीण आहे. पण तशी जेव्हा त्याचं हे असतं, पण तसं जेव्हा त्याचा फोकस असतो, एकाग्रता असते, त्यावेळेला बाह्यमन शहाण्या मुलासारखं वागतं आणि मग त्यावेळेला तो बरंचसं काही घेत असतो, कारण त्याला कळतं आपल्या कल्याणासाठी काहीतरी चाललंय समोर. अगदी थोडक्यात सांगायचं झालं ना, तर आता माझ्याकडे कशी लोकं येतात, आपल्याकडे ते काउन्सिलिंगसाठी लोकं येत असतात आपल्या सेंटरला. मग त्यावेळेला त्यांना माहिती असतं की आपण ह्याची एक फीस पण दिली आहे आणि आपल्याला हे काहीतरी अमूल्य काहीतरी अशी गोष्ट आतमध्ये घ्यायची आहे की ज्याच्यामुळे आपलं प्रोग्रामिंग चांगलं एन्हान्स होणार आहे आणि आपल्याला त्याचा व्यक्तिमत्वाला फ्युचरमध्ये फायदा होणार आहे. बरोबर. म्हणून ते लोक जे अटेन्शनने ऐकतात त्याच्यामध्ये पण त्यांचं बाह्यमन एका शहाण्या मुलासारखं जरा वागत असतं. थोडं बोर होतं माणूस ऐकताना समोरच्याला, परंतु तो स्वतःहून त्या मरकटाला आणून जागेवर बसवतो आणि बरंचसं ते अंतर्मनामध्ये घेत असतं, कारण त्यांना माहिती असतं ह्याचा आपल्याला उपयोग होणार आहे. लक्षात आलं तुला? म्हणजे याचा अर्थ बाह्यमन रेग्युलेट करतं. असं एक नॉलेज असतं, थोडं आपल्याला हे कळतं की आपल्याला फ्युचरमध्ये ज्या ज्या गोष्टी उपयोगाला येणार आहेत, आपण ते जस्ट म्हणतो ना, सबकॉन्शियसली आपण घेतलं, त्याला हे म्हणतात. अच्छा, म्हणजे बाह्यमन जे फिल्टर इन करतं ते थोडक्यात सबकॉन्शियस माइंड मध्ये जातं, सॉरी अंतर्मनात जातं. बरोबर ना? हो, सबकॉन्शियस माइंड, अंतर्मन. बरोबर. आता आपण पुढे बघू की मनामध्ये जे विचार येतात त्याचा काय रोल असतो. ॲक्च्युली मनात येणारे विचार आहेत ना,
तेच तर मनाची अवस्था ठरवत असतात. म्हणजे मन स्वच्छंदी आहे, आनंदी आहे, दुःखी आहे, उदास आहे. बघ ना, तू विचार करतेस की आता मला उदास वाटतंय, त्यावेळेला काय होत असतं, तुझ्या मनात उदास विचार येत असतात किंवा तुला लो फिलिंग, आपण आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर लो फिलिंग येत असतं आपल्याला. मग त्याला आपण म्हणतो की मला उदास वाटतंय, मला प्रसन्न वाटतंय. म्हणजे विचारांवर डिपेंड करतं. विचारांवर हे डिपेंड करतं की आपण आता कोणत्या मूडमध्ये आहोत. एक गंमत सांगते तुला. मनोरथ हा शब्द कधी ऐकलाय? मनोरथामध्ये म्हणजे त्या रथामध्ये बसून मन हवं तसं विश्वात फिरत असतं. कधी क्षणात इकडे तर कधी क्षणात तिकडे जातं. कधी वाऱ्यावर जातं, कधी पर्वतावर जातं, कधी ते अचानक मोठं होतं पर्वता एवढं, कधी ते तिळा एवढं लहान होतं, कधी ते नाजूक असतं तर कधी वज्राहूनही कठीण असतं, कधी रानटी हत्तीसारखं उन्मत्त असतं. असे वेगवेगळे जे आपण मनाच्या अवस्था बघतो ना, त्याच्यामध्ये मेन रोल कोण प्ले करतं? विचार. आपल्या मनामध्ये जसे विचार येत असतात त्याप्रमाणे आपले मूड चेंज होत असतात, आपले डिसिजन बदलत असतात, आपल्या आता करण्याच्या गोष्टी बदलत असतात. हे सगळं मनात येणाऱ्या विचारांवर अवलंबून असतं. म्हणजे विचारच ठरवतात की आता मन कसं वागणार आहे, बरोबर? तू मला आता सांग की सध्या आजूबाजूच्या जगामध्ये मनाच्या कोणत्या समस्येने पूर्ण जगाला ग्रासलंय? एकदम माहितीतला शब्द आहे. गेले अनेक वर्ष तर सगळ्यांनाच डिप्रेशनने पूर्णपणे हां. ग्रासून टाकलेले. हम्म. आता कोरोना काळामध्ये तर कितीतरी लोकांना डिप्रेशनला सामोरं जायला लागलंय. कितीतरी डिप्रेशनच्या केसेस वाढल्या. त्यानंतर डिप्रेशनने होणारे सुसाईड, काही म्हणतो आपण ना, अति डिप्रेशनमध्ये जातात ना लोक, स्वतःला घरी हम्म. करून घेतात किंवा एकटे राहतात किंवा काही करता येत नाही म्हणून कसे बसे एक 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 सुरी आयुष्य जगत असतात. थोडक्यात काय की डिप्रेशन सगळं सध्या आजूबाजूच्या जगात अतिशय प्रमाणात वाढलेलं आहे. कुठे पण जा, इंडिया असू दे, अमेरिका असू दे, फॉरेन कोणतीही कंट्री, कोणत्याही ठिकाणी डिप्रेशन हे आता दिसून येतच. बरोबर. मनावर जो ताण येतो, प्रचंड ताण वाढत जातो, तेव्हा आपण म्हणतो की मी खूप डिप्रेस झालो आहे किंवा मी खूप डिप्रेस झाले. तुला माहिती आहे का, आपल्याला असं वाटतं की आत्ताच्या जगामध्ये खूप अशा मोठ्या मोठ्या समस्या समोर उभ्या राहिल्या आहेत, मोठे प्रश्न उभे राहिले आहेत, उपजीविकेची साधनं संपली आहेत, पैसा संपत चालला आहे, म्हणून डिप्रेशनचं प्रमाण वाढतंय, असं आपल्याला नेहमी वाटतं, बरोबर ना? हो, ते कारण असू शकतं. म्हणजे हां, कारणांपैकी परंतु कारण. परंतु पुराण काळामध्ये डिप्रेशनचं एक उत्तम उदाहरण मी तुला सांगते, जे त्यावेळचं एक म्हणू आपण माइलस्टोन उदाहरण ठरेल. डिप्रेशन ह्या शब्दाला अजून एक शब्द आहे, म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये, अर्थात संस्कृत मराठीमध्ये. माहिती आहे का तुला? नाही, तसं मला आठवण तर काय हां. नाही. डिप्रेशनला नैराश्य म्हणतात एवढं माहितीये. हां, पण डिप्रेशनला एक शब्द आहे विषाद योग. विषाद अच्छा. योग हा शब्द कुठे ऐकलाय माहिती आहे? गीतेमध्ये? हां, बरोबर. भगवद्गीतेमध्ये विषाद योग हे लिहिलेलं आहे, बरोबर? विषाद योग म्हणजे काय? डिप्रेशन. अर्जुनाला विषाद योग आला म्हणजे अर्जुनाला डिप्रेशन आलं. बघ, विचार कर, तू संपूर्ण महाभारत वाचलं असेल. संपूर्ण महाभारत ह्या गोष्टीवर बेस आहे की कुठेतरी सत्याचा विजय झाला पाहिजे किंवा पांडवांना न्याय मिळाला पाहिजे आणि पांडव जिंकले पाहिजे. हे संपूर्ण महाभारत, अख्खं महाभारत ह्याच विषयावर आहे. म्हणजे पूर्ण महाभारतामध्ये ज्या गोष्टीवरून स्ट्रगल चालला आहे आणि मग त्याची परिणिती एका युद्धामध्ये होते, जिथे अर्जुनाने बाय डिफॉल्ट युद्धाला तयार होणं खूप आवश्यक आहे. अशा ठिकाणी अर्जुन पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जातो आणि म्हणतो की आता मी काय करू? त्याच्या आप्तस्वकीयांना मारायचं की हां. काय करायचं, कोणता डिसिजन घ्यावा? मी आता हे युद्ध खेळून काय करू? हे युद्ध खेळल्यानंतर माझे आप्तस्वकीय जाणार, या भावनेने तो खूप असा ताणतणावाने ग्रासला जातो आणि डिप्रेशनमध्ये जातो, बरोबर ना? बरोबर. मग त्यावेळेला जे काही कृष्णाने त्याला एक्सप्लेनेशन दिलं ती भगवद्गीता आहे. बरोबर. आता त्याच्यामध्ये त्याने एक श्लोक आहे, मी काय तो श्लोक तुला सांगत नाही, मी त्याचा अर्थ सांगते की तो कृष्णाला म्हणतो की मन हे अतिचंचल, स्वच्छंदी, उच्छृंखल व महाबलाढ्य आहे. त्याला वश करणे म्हणजे वायूला वश करण्यापेक्षा पण अधिक कठीण आहे. हा जसा तसा अर्थ सांगितला मी तुला श्लोकाचा. अच्छा. त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात अर्जुनाला की हे अर्जुना, मन हे अतिशय चंचल, आवरण्यास खूप कठीण आहे, मान्य आहे, यात शंकाच नाही. परंतु अभ्यासाने तसेच योगी वृत्तीने हे मन ताब्यात ठेवता येतं. म्हणजे काय? योगी वृत्तीनेचा अर्थ असं नाही की कुठेतरी अरण्यात जाऊन साधना करणारा साधक. योगी वृत्तीचा अर्थ आपण जर डिसिप्लिन राहिलो,
मनाला जर डिसिप्लिन्ड केलं तर मन आपल्या ताब्यात राहू शकते. आपल्याला हवं तसं आउटपुट मिळण्याच्या दृष्टीने मनाला आपल्याला वळवता येऊ शकतं. आता सायकोलॉजीमध्ये सिग्मंड फ्रॉइडने सांगितलेलं आहे की हिमनगाचं जे उदाहरण दिलं जातं बघ सगळीकडे, हो हो की जिथे वरती छोटूसच पार्ट असतो, म्हणजे म्हणून आपण 20% पार्ट असतो हिमनगाचा, आणि समुद्राच्या खाली केवढा तरी पार्ट असतो, 80% वगैरे पार्ट असतो. बरोबर बरोबर आणि त्याच्यामध्ये मनाची त्याने विभागणी केली तशीच, की त्याच्यामध्ये जो छोटा पार्ट वरती दिसतो त्याला म्हटलं जातं बाह्य मन, आणि खाली जो असतो त्याला म्हटलं जातं अंतर्मन. हां बरोबर बरोबर एकदम बरोबर संदर्भ आठवला तुला. म्हणजे कसं आहे, बाह्य म्हणजे तो व्हिजिबल पार्ट आहे. जसं आपण एकमेकांशी बोलतो तेव्हा आपलं बाह्यमन हे ॲक्टिव्ह आहे, तो व्हिजिबल पार्ट आहे. आणि अंतर्मन जे आहे ते त्याच्यात 9पट आहे असं म्हटलं. आता 9पट आपण हा संख्या सोडून देऊ, पण कितीतरी पटीने ते जास्त आहे अंतर्मन. जास्तचा अर्थ काय? हा म्हणजे बरोबर, ते प्रथम दर्शनी जसं आपल्याला वाटतं ना की छोटासा तो हिमनग आहे आणि खाली केवढं तरी असेल, आपल्याला अंदाज पण येत नाही. म्हणून मग ते असं म्हणजे हे कशासाठी दाखवलेलं देतात असतं. माहिती का उदाहरण, की आपलं हे संपूर्ण मन आहे तो अख्खा तो हिमनग आहे, आणि आपल्याला फक्त बाह्यमनाचीच ताकद माहिती आहे की आपण कशी वापरू शकतो बाह्यमनाची ताकद. बाह्यमनाच्या जोरावर आपण काय करतो. आता ॲक्च्युली आपल्याला कळत नसतं हे बाह्यमन आहे, पण मनाच्या ताकदीने मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. हे सगळं वरवरचंच माहिती आहे आपल्याला. आतमध्ये कितीतरी पटीने जास्त असलेलं अंतर्मन पॉवरफुल बसलेलं आहे, ह्याची आपल्याला जाणीवच नसते. असं ह्याचा सिग्मंड फ्रॉइडने जे मांडलं त्याचा अर्थ आहे, की कितीतरी पटीने पॉवरफुल असलेलं अंतर्मन हे पाण्याच्या खालीच आहे, तुम्हाला त्याची जाणीवच नाही. हिडन पोटेन्शियल त्याच्यामध्ये हां बरोबर बरोबर हिडन पोटेन्शियल. आता एवढ्या वेळ आपण गप्पा मारल्या त्याच्यामध्ये तुला हे तर लक्षात आलंच असेल की अंतर्मन आणि बाह्यमन हे एकाच मनाचे 2 स्तर आहेत, म्हणजे पायऱ्या आहेत. अंतर्मनातली पायरी. एखाद्या नाण्याची 2 बाजू म्हणू शकतो का आपण? हां बरोबर आहे. पण म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त अंतर्मनावर जेवढा फोकस वाढवता येईल, म्हणजे एकाग्रता वाढवण्याचा अर्थ तो असतो की अंतर्मनाला काही कळत नसतं की कोणतं बरोबर कोणतं चुकीचं. तो फक्त स्वतःचं काम करत असतो, डेटा घेण्याचं काम करत असतो. मग तिथे जर बाह्यमन आपलं ताब्यात असलं, शाबूत असलं, तर आपण खूप व्यवस्थितपणे आपली एकाग्रता वाढवू शकतो. असं या आतापर्यंत आपण जे बोललो त्या गप्पांचं सार आहे. म्हणजे आपल्या अंतर्मनामध्ये आपण एकदम स्किलफुली डेटा एंट्री करू शकतो, समजा आपण एकाग्रतेने त्याचा ग्रास्पिंग केलं तर. हां, कारण अंतर्मनामध्ये जो डेटा साठवलाय ना, एवढ्या दिवसांचा म्हण, एवढ्या महिन्यांचा म्हण, एवढ्या वर्षांचा म्हण, त्या डेटावर आधारितच आपल्या आयुष्यातल्या घटना घडत असतात किंवा आपल्या कृती घडत असतात, आपले विचार आतमधून बाहेर येत असतात. त्यामुळे तो डेटा ॲक्च्युअली प्रोसेस करण्याजोगा आहे अंतर्मनामधला, की तो जर डेटा चांगला रिपेअर झाला तर त्या डेटाच्या अनुषंगाने जे काही बाहेर आउटपुट येणार आहे ते अतिशय लाजवाब असेल. बरोबर. हां, आता एवढ्या आपण ज्या गप्पा मारल्या ना त्याच्यातून एक तुला सार सांगते की बाह्यमन म्हणजे काय, की विश्वाचा संपूर्ण अनुभव जागेपणी ज्या मनामुळे येतो, जागेपणी म्हणजे आता कसं आपण गप्पा मारतोय, ज्या मनामुळे येतो त्याला बाह्यमन म्हणतात, आणि त्यालाच ते जागृत मन म्हणू आपण. आणि अंतर्मन म्हणजे काय, की आपल्या नकळत आपल्या मनात अनेक गोष्टी असतात, त्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टींची जाणीव पण नसते, जाणीवेच्या पलीकडे तो भाग असतो. कधी कधी कळतं, कधी कधी नाही कळत, पण तो एक डेटा, विशिष्ट डेटा साठत असतो, ते म्हणजे अंतर्मन. म्हणजे बघा, एकूण मनाच्या 1 बाह्यमन तर 9 अंतर्मन, एक प्रमाण सांगितलं तुला जस्ट. हां, 9 अंतर्मन असल्यामुळे ते बाह्य मनापेक्षा कितीतरी अधिक शक्तिशाली आहे. म्हणूनच अंतर्मनाला व्यक्तीचं 6वं ज्ञानेंद्रिय म्हणतात. कळलं? हां, आपण म्हणतो ना 6th सेन्स वगैरे. म्हणजे आपण कशी सगळी ज्ञानेंद्रिय मानतो की नाही, सगळी हां, त्यांना आतमध्ये जे ज्ञान होतं ते आतलं इंद्रिय मानतो, तसं मन हे 6वं इंद्रिय मानलं जातं. तर थोडक्यात मन म्हणजे काय याची बेसिक आयडिया तुला नक्कीच आली असेल ना? हो नक्कीच. या विषयाला सुरुवात तर खूप छानच झाली आहे, पण माझ्या डोक्यात अजून काय काय तर नवीन प्रश्न निर्माण होतात. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा माहिती देशील का मन या विषयावरती? हो नक्की देईन.